आपल्या 2 मुलांसाठी वैद्यकीय उपचारासाठी भारतात आलेल्या एका पाकिस्तानी व्यक्तीने दोन्ही सरकारांना भारतात अधिक वेळ राहू देण्याची परवानगी मागितली आहे। पहलगामच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानी नागरिकांना 29 एप्रिलपर्यंत भारत सोडण्याचे आदेश दिल्याने या पाकिस्तानी नागरिकाची अडचण निर्माण झाली आहे। सिंधमधील हैदराबाद येथील हे कुटुंब आहे। मूळचे पाकिस्तानी असलेल्या 2 मुलांच्या वडिलांनी सांगितलंय की त्यांची 9 आणि 7 वर्षांची मुलं जन्मजात हृदयरोगाने ग्रस्त आहेत। त्यांना हृदयविकार आहे आणि येथील प्रगत वैद्यकीय उपचारांमुळे त्यांच्यावर नवी दिल्लीत उपचार शक्य झाले। परंतु पहलगाम घटनेनंतर आम्हाला ताबडतोब पाकिस्तानला परतण्यास सांगितलंय। पुढील आठवड्यात त्यांची शस्त्रक्रिया होणार आहे। रुग्णालय आणि डॉक्टर कुटुंबाला सहकार्य करतायत, परंतु पोलीस आणि परराष्ट्र कार्यालयाने त्यांना तातडीने दिल्ली सोडण्यास सांगितलंय, असं एका वृत्तात म्हटलंय। मी सरकारला आवाहन करतो की त्यांनी माझ्या मुलांचं वैद्यकीय उपचार पूर्ण करण्याची परवानगी द्यावी, कारण आम्ही आमच्या प्रवासावर, राहण्यासाठी आणि त्यांच्या उपचारांवर सुमारे कोट्यावधी रुपये खर्च केलेत, असं त्या व्यक्तीनं म्हटलंय। दरम्यान गुरुवारी पाकिस्तानमधील 100हून अधिक भारतीय नागरिक भारतात परतले। शुक्रवारी लाहोर जवळील वाघा सीमेवरून अधिक भारतीय नागरिक घरी परतले, तर अनेक पाकिस्तानी नागरिकही भारत सोडून